मला सांगा की तुमची आज रेल्वे संघर्ष समितीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कुठल्या विषयावर चर्चा झाली, काय नियोजन तुमचं ठरले, काय काय विषय? की आज आमची बैठक यासाठी झाली की जालना खामगाव जे रेल्वेचा आमचा जुना प्रस्ताव आहे की त्याला केंद्र राज्य शासनाने मंजूर केलेले पैसे दिले नाही आणि जे केंद्राच्या बजेटमध्ये जे महाराष्ट्र राज्याला जो वाटा आलेला आहे त्याच्यामधून आम्हाला पैसे या खामगाव रेल्वेसाठी द्यावा, यासाठी आम्ही बैलगाडीच्या मार्गे आंदोलन करणार आहे। यासाठी जालना शहरामध्ये जागृती व या मार्गामध्ये जेवढे गाव वगैरे येते त्याची जागृती करून आम्ही बैलगाडी यात्रा काढण्याचा नियोजन केलेलं आहे। तसेच जालना पासून पटना गाडी ही सुरू करण्यासाठी आम्ही मागणी केली होती। काल ते मंजूर झाली आणि फक्त टेम्पररी विशेष गाडी म्हणून त्यांनी दिली। ते त्वरित पूर्ण रेग्युलर गाडी करण्यासाठी आम्ही खासदार साहेबांशी बोललो आणि ते परवा दिवशी मला वाटतं मॅडमशी चर्चा करून DRM मॅडम यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन पुढील कार्यक्रम ठरवतील की ही गाडी पटना गाडी जर रेग्युलर झाली आणि दुसरा की जालन्याचे व्यापारी जे सुरत अहमदाबाद जास्त जात आहे ती एक गाडी चालू करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत। आणि या बैठकीमध्ये सर्व संमतीने आमचा हे निर्णय झालेला आहे की उद्या DRM ची मीटिंग नंतर आम्ही खासदारशी चर्चा करून पुढील आम्ही कार्यक्रम जे रॅलीचा होणार आहे ते निश्चित करू। फिरोज अली, महासचिव रेल्वे संघर्ष समिती।